आज बनवणार मी एकदम टेस्टी आणि डिलिशियस नाश्ता। तर ना तुम्ही पोरेसला डबाले पण देऊ शकतास। एकदम भारी चटपटीत रेसिपी आहे ही। तर चला मी हा नाश्ता कसा बनवणार आपण रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, राम राम जय खानदेश। तर मी नाश्त्यासाठी पहिला आधी कणिक नमक टाकीसनी भिजली ती, चवपुरता मीठ टाक दिलं आणि तिले तेल लाईसन चांगली चुईसन 5 मिनिटं मुराव देस। कणिक आहे आपली मुराई आणि तेवढा माझ मी आटली त्यात बटाटा आणि बटाटासले एकदम बारीक किशिली द जी बी किसनी वे तुम्हाला पास जाडी बारीक तेन गई ना बटाटा किशिले वाणं तर मी मीडियम साईज ना 3 बटाटा आलेले तुम्हाला पास एकच बटाटा होई मोठा साईज ना तर तुम्ही तो पण लिहू शकतास। म्हणा मला किसाई घ्यात लगेच बटाटा मी आता एक बाउल में टाक दिते कासना बाउल में लगेच टाकस मी 2 टोमॅटो बारीक चिरली त्यात मीडियम साईज ना लगेच 1 शिमला मिरची आणि एक मोठा साईज ना कांदा तुम्हाला पण ज्या बी व्हेजिटेबल होती ना त्या तुम्ही टाकू शकतास। तर इथला भारी नाश्ता होईस पोर एकदम आवडीसन खातस आणि एकदम हेल्दी पण आहे। आता लगेच टाकस मी लसूणनी पेस्ट खलबत्ता मुसेमा मी लसूण कुटी लिहितात तुम्ही जर अद्रक आवडू अद्रक बी टाकू शकतास। स्वादानुसार चटणी म्हणजे तिखट फिकट तुम्हाला जशी लागू त्याची चटणी त्यांना हळद आणि चवीपुरता नमक आणि थोडंसं जिरं असं मिक्स कर देवाने या मिश्रणले गाजर वगैरे होतीन काही फ्लावर वगैरे ते पण टाका तुम्ही तरी पण चाली। तर ते का हे मिश्रण आहे एकदम भारी आपल्याला मिक्स होई गे। आता तेल साईडला ठेवता आपण तसंच आठी लिहिलं मी रोटपाट आणि त्यानावर ना कणिकना गोळा लिहिलं आपली कणिक पण मुराईसन मस्त रेडी होई 10 मिनटामा कणिकना गोळाला मी चांगलं चोळी लिहिलं आणि पीठ लाईसन तेले आते मी गोल गोल जेवढं बारीक पातळ लाटताय ना तेवढं बारीक पातळ हे लाटी लेवानं जसं आपण फुनकासले कांदला करतो ना सेम तशी प्रोसेस मा पाताई लाटी लेवानं मोठंच देखा म्हणावलं पातळ लाटाय गे बारीक लाटील तर मी आटे मस्त आणि त्यानावर टाकस मी आते खाले अजून थोडाफार काटकोपरा मी लाटीली जात। इथला हेल्दी नाश्ता येऊ पोरीस ना हेल्थसाठी पण आणि आपल्यासाठी पण आपले संध्याकाळले काही समजत नाही ना तर काय करू असं तर तुम्ही संध्याकाळले पण करू शकतास। तर मी आता त्यानावर टाका खाले टोमॅटो सॉस ना जागावर तुम्ही टोमॅटो प्युरी जर करेल घर तर ती पण तुम्ही टाकू शकतास। तर टोमॅटो सॉस टाकीचं नाही ना मी आता चमचा काही स्प्रेड कर देस चव तुम्हाला तुमले कमी जास्त खट्ट मिठ्ठ जसं आवडશે ना तसं तुम्ही टाकू शकतास। आणि तुम्हाला जर चिंचणी चटणी होई तर टोमॅटो सॉस नंतर तुम्ही ती पण टाकी द्यावा आणि पोरेसले कारण की खट्टी मिठ्ठी जे टेस्ट राहस ना ती एकदम आवडस तुम्ही डबाल पण आव जो नाश्ता आहे तो देऊ शकतास। तर देखा मी थोडंसं टोमॅटो सॉस टाका आणि त्याला ना स्प्रेड करली द तर आता टोमॅटो सॉस तर स्प्रेड होई गे मस्त। आता त्यानावर टाकस मी जो आपला मसाला रेडी करलो होता म्हणे बटाटा टोमॅटो कांदा लसूण ना आणि चटणी ना तो मसाला मी सगळा भरी देते ना मग एकदम तुला कमी जास्त जसा तुम्हाला आवडेल तसं तुम्ही भरू शकतास। तर मी ना थोडंसं जास्तच भरणं कारण की पोरेस जर करा म्हणतं तर थोडंसं कमी भरा ना कारण पोरे थोडं नखरा करी कांदा निवडी टमाटा निवडी खात असं त्याचं थोडं कमी भरणं आणि या टोमॅटो सॉस वगैरे थोडं जास्त टाकणं। तर मी आठे मोठ्यासाठी बनायला नव्हतं ते माही ना मी मसाला जास्त भरली दा एकदम। आता देखा मी सगळी चारही बाजूकडून मसाला भरली दा आता त्याला मी गोल गोल रोल करलेस आणि मी वरती गॅसवर लगेच पाणी तर पडायला ठी दिले आणि त्यानावर गायनी हे ठी दिले तोपर्यंत गायनी आणि पाणी पण तपी म्हणतात त्यांच्यासाठी। तर मसाला तर भराय घ्या म्हणा मला आता मी त्याला ना स्प्रेड करलेस तुम्हाला जसं आकार वापरते तुम्हाला रोल ना आकार वापरते तर तुम्ही रोल ना आकार बी स्प्रेड करू शकतास। आणि तुम्हाला जर असं चौकोनी करणं म्हणजे तुम्ही चौकोनी आकार तुम्हाला कसा देवाना असं फक्त जो मसाला आहे ना तो मनी सांगेल प्रमाणेच रेडी करा। तर मी आवते बहुते ना काठ पण दाबेली राहणू कारण काठ मग जो मसाला आहे ना तो शिजाळताना बाहेर पडायला नको सेम मोमोज नागत करणं आहे आपले शिजाडले नाही कांदलाच नागत। तर मी लगेच गॅसवर देखा म्हणे आली गाडणी पण मस्त तपी गे आणि कढाई पातेलीमधलं पाणी पण तपी गे। आता त्यानावर मी शिजाडायला तेल लाईलच थोडंसं गाडणीला त्यानावर आपण शिजाडली जाते जाकीसनी। तर मी या गाडणीमध्ये 2 बसतील ना तर 2 या पोळीस ना ज्या पाता आहेत ना मसाला भरेल त्या ठिदिसू मी 10 मिनटं झाकते देईन तर मी 10 मिनटं शेकीसन उघाडीसन चेक करत शिजनात कधी कुठ म्हणतं तर आपल्यावाला ज्या कांदा आहेत त्या एकदम भारी शिजायलेत वरल्या ज्या पुढेत ना त्या मस्त शिजायलेत तेच ना माझी बात बोटूची राहणं आता यसले मी काढीलेच देखा मी काढीले जात कितला भारी शिजायलेत ना एकदम। तर आता यसले काढी देस आणि थोडंसं थंड होऊ देस मी यसले आता आणि थंड होईसनी मला जेवढा बी आकार मा स्लाइस करणं आहेत ना म्हणजे कट करणं आहेत ना कापणं आहेत ना तेवढा आकार मा मी कापिली स्वाते देखा आपल्याला ज्या पोळीना तुकडा आहेत ना त्या मस्त थंड होई घ्यात। आता ना तेसले मी सुरीवरी कट करलेत जर तुम्हाला मसाला थोडाफार बाहेर येईल विथ तेले काट वगैरे व्यवस्थित दाबी लेवाना तर तुम्हाला जो बी आकार आवडूचे ना तो आकार मा तुम्ही कट करू शकतास। तर मी आटे थोडासा मोठा आकार मा कट हो करणू इथला हेल्दी आहे शरीरासाठी अजिबात घातक नाही आहे। तर मन भी भर जाई आणि पोट पण भर जाई असा हो एकदम भारी नाश्ता आहे देखा तुम्ही कितला भारी दिशी राहणार एक तुम्ही असं पण खाऊ शकतास तुम्ही नाही बी फ्राय करा ना तरी पण तुम्ही असं पण खाऊ शकतास तेले पण मी आता तवा मा टाकस तेल आणि तेले ना मस्त फ्राय करलेस
अजून छोट्या पीसेस मी देनावाला करलेस तर म्हणावाला पीसेस करीसन वेगळ्यात रेडी छोटा आकारमा मी कट करली जात। तर चला आता मी ठेवस तवा आता पडाले आणि तवामा टाकस तेल। तर मी आठे तवा उठी तिथं तर पडाले आणि त्यानमा टाकस माझे 2 पाया तेल तुमनावर आहे। तुमले जर डीप फ्राय करणं होई म्हणजे तुमले जर तळी नवी तर तुम्ही तळू पण शकतस, पण माले ना 2 ते 3 पायास तेल मा फक्त शेकिले नाही तळीना नाही अजिबात येनमा अजिबात तेल वगैरे घुसत नाही। तर तेल म्हणवालं तर पिघ्या तेनमा मी एक ज्या स्लाइस मध्ये कट करलं जात नाही एक तुकडा त्या सगळा तुकडा मी तावावर ठेवले जाते मला सगळा तुकडा माहिती जाते तावावर आणि तावावर तिसले आपण ते शेकिलूत तेल थोडंसं बरंच टाकाणं ते शेकाणं कसं असले तर एक बाजूही ना तावाणी ती काणी करत जावाणी म्हणजे बरोबर चारही बाजूतून आपल्या ज्या तुकडा आहेत ना त्या भारी शेकायला तीन एकदम भारी। तर इथला क्रंची नाश्ता असा होता यार तर एकदम भारी। तुम्हाला जर काही सुचत नाही ना तर तुम्ही आरामशीर करू शकतास, कोणी पाहुणा वगैरे उन्हात आणि तर त्यासाठी पण तुम्ही साईड रेसिपी म्हणून करू शकतास काहीतरी वेगळं करणं आहे म्हणून। आता देखा म्हणा एक साईड तर शेकाय घ्या ते दुसरी बाजू पण मी परते दिलं कितला भारी क्रंची दिसलं ना ते या स्लाइस एकदम देखताच तोंडले पाणी गिरणं। तर दुसरी साईड पण मी आता परते येते सगळी खाली साईड पण वाली एकदम क्रंची वेगळी एकदम क्रंची पण म्हणजे क्रंची म्हणजे एकदम कडक आणि एकदम चटपटीत लागणारी रेसिपी आहे। तर दुसरी बाजू पण पलटायली ती हा हुई घ्या म्हणाला चटपटीत आणि मस्त टेस्टी नाश्ता रेडी। थोडंसं दाबीन दिलं मी खाल्ला भाग बी भारी शेकाय जायला पाहिजे। आता बटा ज्या पोळीचा तुकडा होता त्या भारी शेकाय घ्यात म्हणावाला त्यासले मी आता काढिलेस देखा कितला भारी दिसला ना। तुम्ही ना सोबत टोमॅटो सॉस वगैरे किंवा चिंचन चटणी एन्जॉय करू शकतास। तर हा हुई घ्या म्हणावाला चटपटीत नाश्ता तयार। चला मग तुम्हाला जर अशाच म्हणा रेसिपी आवडती होती तर मन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। अशाच म्हणा मस्त नवीन रेसिपी आता येत राहतील। चला मग पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद।